बघताय इथे कशी सभा झाली, आपल्याच कॅमेराने गर्दी टिपा, कुठल्याही प्रकारचं प्रलोभन नाही, आमिष नाही. लोकांनी बदल करायचं ठरवलंय आणि जेव्हा बदल करायचं जनता ठरवते तेव्हा उत्स्फूर्त रस्त्यावर उतरते. त्याच्यामुळे माझी पैठणची सभा झाली, प्रचंड गर्दी होती आणि आताही बघताय तुडुंब मैदान भरून आजूबाजूला खचाखच त्या ठिकाणी लोक उपस्थित होती. ती एवढ्यासाठी होती की लोकांना आता आशा वाटते, लोकांच्या अपेक्षा उमेद वाढली की आमच्या तालुक्यात जे मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी या मातीतला कोणतरी एक कार्यकर्ता पुढे येतोय आणि विश्वास देतोय. त्याच्यावर लोकांचा विश्वास या ठिकाणी बसल्याचं चित्र मला दिसतंय. म्हणून गावागावात बैठका होत आहेत, लोक त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे के कदम जिल्हा परिषदेला कमळाच्या चिन्हावर, आमचा सुरेंद्र चव्हाण वरच्या गटामध्ये कोतवाल गणामध्ये कमळाच्या चिन्हावर आणि खाली राष्ट्रवादीच्या चिन्हावर घड्याळावर आमच्या युगाज्ञा उतेकर या 100% निवडून येतील आणि तिकडच्या कापडे विभागातल्या सुद्धा राष्ट्रवादीच्या जागा आणि उभाटीची एक जागा निवडून येऊन पंचायत समितीवर पण सत्ता आज आमचे त्या ठिकाणी प्रस्थापित होईल, अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. उदंड असा प्रतिसाद जनता या ठिकाणी देते, कारण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही झालं नाही हे लोकांच्या लक्षात येते. आपल्या अवकातीप्रमाणे टीका करावी. त्यांच्या टीकेला मी उत्तर देणं म्हणजे त्यांना दखल घेतल्यासारखं होतं. त्यांचा राजकीय जन्म पण नव्हता तेव्हा या पोलादपूर तालुक्यात शाखा प्रवीण दरेकर काढत होते. इकडच्या बुजुर्ग लोकांना विचारा, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलंय, तेव्हा हे महाशयांचा जन्म पण राजकीय नव्हता. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं मला वाटतं मला ते कमीपणाचं वाटतं.